नमस्कार मंडळी, मी रसिका स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर आज बनवूया काजू पनीर मसाला. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं बघा, मी इथं खडे मसाले घेतलेले आहेत. याच्यात हे सगळे खडे मसाले घेतलेले आहेत. आता इथं मी कांद्याची बारीक पेस्ट करून घेतली आहे. तुम्ही इथं बारीक चिरलेला कांदासुद्धा वापरू शकता. त्याच्यानंतर टोमॅटोची प्युरी, चवीपुरतं मीठ, लाल तिखट, हळद, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर कस्तुरी मेथी. इथं मी गरम मसाला वापरणार आहे अर्धा चमचा. त्याच्यानंतर 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर. तर बघा, हे आपल्याला सगळं साहित्य लागेल. तेल चांगलं तापवून घ्यायचं. आधी कढई तापवून घ्यायची, त्याच्यानंतर त्याच्यात टाकायचं तेल. आता तेल चांगलं तापल्यानंतर याच्यात आपल्याला काजू भाजून घ्यायचे आहेत. तर बघा, इथं मी काजू घालत आहे. तर इथं मी 100 ग्रॅम काजू घेतलेले आहेत. तर हे चांगले असे थोडेसे रंग येईपर्यंत, म्हणजे थोडेसे लाल होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत. तर बघा, इथे 1-2 मिनिटातच काजूंना असा रंग लालसर आलेला आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. तर बघा, मी हे सगळे काजू असे काढून घेणार आहे. आणि याच तेलात आपल्याला पनीरसुद्धा असंच थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघा, याच्यात मी थोडंसं बटर घालणार आहे. आता आपण या तेलात थोडंसं बटर घालूया आणि आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघा, थोडंसं बटर घातलं आणि बटर थोडंसं मेल्ट होईपर्यंत थांबायचं आहे. तर बघा, छान असं बटर मेल्ट झालं की याच्यात आपल्याला टाकायचं आहे पनीरचे पीस. तर पनीरचे पीस थोडेसे मोठेच करायचे. तर इथं तुम्ही बघू शकता, मी पनीरचे पीस थोडेसे मोठेच केलेले आहेत. आता याच्यात आपण घालूया ते. तर बघा, एक एक करत मी असं हे सगळे पनीरचे पीस याच्यात घालणार आहे आणि चांगले असे तळून घेणार आहे. तर बघा, खरं हे तळताना आताच आपल्याला हळद आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. म्हणजे काय होईल की पनीरच्या आतपर्यंत आपलं मीठ जाईल आणि त्याच्यामुळे पनीर आपल्याला अजिबात आळणी लागणार नाही. तर बघा, ही तुम्ही रेस्टॉरंटची पनीर काजू मसाला विसरून जाल असा हा आपला मसाला तयार होतो. एकदमच परफेक्ट असा ग्रेव्ही आणि पनीर तयार होतं. तर तुम्ही बघू शकता, इथं मी हळद घातलेली आहे. आता थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया आणि हे चांगलं असं परतवून घेऊया. तर इथं बघू शकता, हे सगळं मी असं परतवून घेत आहे. आणि हे पण थोडा वेळ झालं की काढून घ्यायचं, नाहीतर हे सुद्धा असं कडक बनतं. त्याच्यामुळे आपण ह्याला लगेचच काढून घ्यायचं थोड्याच वेळात. तर हे थोडा वेळच असं आपल्याला परतवून घ्यायचं आणि काढून घ्यायचं आहे. तर बघा, आता आपलं पनीर फ्राय झालेलं आहे. आता हे आपण असं काढून घेऊया. तर बघा, मी असं पनीर काढून घेत आहे. असं आपल्याला सगळं पनीर काढून घ्यायचं आहे. आता बघा, इथं मी याच तेलात आणि बटर होते त्याच्यातच मी अजून थोडंसं बटर घातले, कारण की फोडणीसाठी कमी पडेल म्हणून. आणि आता आपण ह्याच्यात फोडणी करूया. तर फोडणीसाठी बघा, इथं मी खडे मसाले घालणार आहे. त्याच्यात बघा, 1 दालचिनीचा तुकडा, 3 लवंगा, 3 काळी मिरी, त्याच्यानंतर 1 मोठा वेलची आणि 1 तमालपत्र घातलेलं होतं. तर आणि 1 जायपत्री घातली होती. तर बघा, हे सगळं असं चांगलं भाजू द्यायचं आहे. तर हे चांगलं भाजल्यानंतर आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे कांदा. तर तुम्ही बघू शकता, इथं मी कांदा थोडासा मिक्सरलाच बारीक करून घेतलेला आहे. पण तुम्ही इथं एकदमच बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा. एकदम बारीक चिरणार असाल तर तुम्ही इथं चिरलेला कांदा घालू शकता. तर मी इथं मोठा मोठा असा मिक्सरलाच बारीक करून घेतलेला आहे. तर कांद्याचा कच्चापणा जाईपर्यंत हा आपल्याला कांदा असा चांगला भाजून घ्यायचा आहे. तर 1-2 ते 3 मिनटं लागतात कांदा भाजायला. आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे टोमॅटोची प्युरी. तर बघा, मी इथं टोमॅटोची प्युरी करताना काय केलं होतं, तर टोमॅटो आधी उकळत ठेवले होते पाण्यात. त्याच्यानंतर त्याची साल वेगळी केली होती आणि नंतर ते म्हणजे साल काढून ते टोमॅटो मी मिक्सरला फिरवून घेतले होते आणि त्याची प्युरी बनवून घेतली होती. तर बघा, आता हे आपल्याला कांदा असा चांगला भाजलेला आहे. आता आपण काय करूया, जी टोमॅटोची प्युरी आहे ती प्युरी घालूया. तर तुम्ही बघू शकता, मी इथं टोमॅटोची प्युरी पण घातलेली आहे. आणि हे चांगलं असं आपण परतवून घेऊया. तर छान असं आपलं आता मसाला तयार होत आहे. तर आपण असं चांगलं परतवून घेऊया. त्याच्यानंतर हे टोमॅटोला चांगलं असं तेल सुटतं, कांदा टोमॅटोला.
आणि याच्यातच आता आपण थोडंसं आलं लसणाची पेस्ट म्हणजे 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालूया आत्ताच आणि हे चांगलं असं कच्चापणा जाईपर्यंत भाजून घेऊया. तर हे असं परतवत भाजायचं. आणि आता आपल्याला जे मसाले होते ते मसाले घालायचे. त्यासाठी काय करायचं तर पहिल्यांदा गॅस कमी करायचा आणि याच्यात थोडीशी टाकायची म्हणजे 1-1.5 चमचा लाल तिखट टाकले. त्याच्यानंतर टाकले चवीपुरतं मीठ. तर बघा मीठ घालताना आपण पनीरमध्ये घातले होते त्याच्यामुळे इथं थोडंसं कमीच घालायचं. त्याच्यानंतर हळद, त्याच्यानंतर धने पावडर, जिरे पावडर, त्याच्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला. तर बघा हे आता आपण असं चांगलं असं परतवून घेऊया. आता याला असं चांगलं असं तेल सुटतंय, तुम्ही बघू शकता. हे असं 1-2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचं म्हणजे मसाले जळणार नाहीत. आणि आता काय करायचं तर आपल्याला याच्यात गरम पाणी टाकायचं आहे, गार पाणी टाकायचं नाही. तर गरम पाणी आपण थोडंसं टाकूया. तर इथं तुम्ही बघू शकता मसाला असा चांगला परतवून झालेला आहे. याच्यात थोडंसं आपण आता पाणी घातलेलं आहे. तर बघा हे चांगलं शिजण्यासाठी आता आपण ह्याच्यात पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर काजू पनीर आणि या मसाल्याची थोडीशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी आपण याच्यातनं थोडासा मसाला घेऊया, म्हणजे ग्रेव्हीतला थोडासा मसाला घेऊया. आता इथं बघा मी मिक्सरचं भांडं घेतलं, याच्यात हा थोडासा मसाला घेतला आहे. त्याच्यात मी 7 ते 8 काजू टाकणार आहे आणि 4 पनीरचे पीस टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथं मी 4 पनीरचे क्यूब टाकलेले आहेत. आणि आता आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहेत मिक्सरला. तर हे बघा याच्यात मी थोडंसं दूध घातलं होतं आणि हे असं बारीक करून घेतलेलं आहे. तर आता आपली तोपर्यंत ग्रेव्हीसुद्धा चांगली अशी शिजलेली आहे. आता याच्यात आपण हे टाकूया, जी आपण पेस्ट बनवली होती ती टाकूया आणि त्याच्यानंतर हे चांगलं असं परतवून घेऊया. तर बघा आता आपण इथं मिक्स करून घेतल्यानंतर हे असं दिसतं. तर बघू शकता आता ही कन्सिस्टन्सी आहे. तर आता आपण काय करूया अजून थोडंसं पाणी घालून याला थोडंसं पातळ करून घेऊया. तर बघू शकता हे चांगलं असं परतवून घेतल्यानंतर हे असं शिजतं. तर आता काय करायचं जर तुम्हाला खडे मसाले काढायचे असतील तर तुम्ही आता हे खडे मसाले काढून टाकू शकता. तर मी तर तमालपत्र आणि मोठी वेलची काढून घेणार आहे. तर बघा काढून घेतलेली आहे आणि आता आपण हे असं चांगलं मिक्स करून घेऊया. आता काय करूया तर याच्यात जे आपण तळून घेतलेले होते काजू ते टाकूया आणि आता टाकूया पनीर. तर बघा पनीर आणि काजू असं टाकलेले आहेत. हे असं एकदा आणि परत परतवून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर टाकायचं आहे आता कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी. तर इथं बघा मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर याच्यावरून टाकते आणि कस्तुरी मेथी. तर बघा आता आपले हे असं मसाला बनवून तयार आहे, म्हणजेच काजू पनीर मसाला बनवून तयार आहे. अगदी रेस्टॉरंटसारखा हा मसाला बनतो. एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर मी आता काय करणार तर याच्यावरती थोडंसं असं बटर घालणार आहे. याच्या आधी मी काय केलं होतं तर ते आधीच म्हणजे कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी घातली होती ती अशी मिक्स करून घेतलेली. तर आता बघा इथं मी थोडंसं अजून बटर घालणार आहे आणि हे चांगलं असं मिक्स करून घेणार आहे. तर या बटर घातल्यानं काय होतं तर रंग पण छान येतो आणि टेस्ट पण खूपच छान लागते. तर तुम्ही बघू शकता आता हे असं चांगलं मिक्स करून घेऊया. तर बघा आत्ता आपली ही परफेक्ट अशी काजू पनीर मसाला रेसिपी तयार आहे. अगदी रेस्टॉरंट स्टाईल झालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.